नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश गवळी धाराशिव उद्योजक चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मी आज सांगली जिल्ह्यातील पोसेवाडी गावामध्ये कुक्कुटपालन प्रशिक्षण देण्यासाठी जात आहे. तर सांगली शहरामध्ये मला एक मंदिर दिसलं. मी मंदिराचं दर्शन घेत आहे. तुम्हाला हे मंदिर पूर्णपणे दाखवत आहे. हे मंदिर आहे सांगली जिल्ह्यातील सांगलीचा राजा म्हणून गणपती मंदिर ओळखलं जातं. या मंदिरामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला दर्शन घेतो. तुम्हाला हे मंदिर पूर्णपणे दाखवतो. तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मंदिराचं दर्शन घ्या आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्यामध्ये तुम्हाला मी पूर्णपणे पोसेवाडी गावामधले प्रशिक्षण दाखवत आहे. तुमच्या गावामध्ये कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि वॉटर संस्थेनं काय केले की तुमच्या गावामध्ये काही लाभार्थी निवडलेले, जसे कुक्कुटपालनाचे 10 लाभार्थी आहेत, तसेच शेळीपालनाचे पण वेगळे 10 लाभार्थी आणि दुग्ध व्यवसायाचे पण वेगळे 10 लाभार्थी, परत पोषण बागेचे पण काही आहेत, पोषण बागेचे पण काही लाभार्थी. तर ह्या सगळ्यांचा उद्देश काय आहे की आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांचे छोटे छोटे व्यवसाय सुरू झाले पाहिजे आणि त्या व्यवसायातून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि त्या कुटुंबाची सुधारणा झाली पाहिजे. कुटुंबाची सुधारणा झाली तर गावाची सुधारणा होणार आणि गावाची सुधारणा झाली तर तालुका सुधारणार, तालुका सुधारला तर जिल्हा सुधारेल, जिल्हा सुधारला आपलं राज्य पूर्ण मार्गामध्ये सुधारते. मग बघा, आजचा महत्वाचा विषय काय आहे तो आहे कुक्कुटपालन. कुक्कुटपालनामध्ये 2 प्रकार पडतात. कोणकोणते सांगते तुम्ही? बघा, प्रशिक्षण सुरू करण्याच्या अगोदर एक विषय क्लिअर करतो. मी काय तुम्हाला इथं शिक्षक म्हणून शिकवायला आलेलो नाही काय, आणि तुम्ही पण काय शाळेत विद्यार्थी म्हणून शिकायला आलेले नाही. आपण सगळे या ठिकाणी उद्योजक बनणार आहे आणि उद्योजक जर म्हणायचं म्हटलं तर बोललं पाहिजे मग त्याच्यामध्ये आपण काय करूया की चर्चात्मक इथं शिकायची तयारी करू. आता बघा, कुक्कुटपालनाचे मार्केटमध्ये पुस्तकं भेटतात का? भेटतात की ते पुस्तकं आपण आणतो. मग दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, पुस्तकं भेटतात. ते आणतोय, 1-2 दिवस वाचतो आणि ते एकदा कपाटात जरी पडले की एखाद्याला आवड असते वाचण्याची, वाचल्यानंतर सगळं लक्षात राहतं नाही राहत लक्षात सगळं. परत आज सगळ्यांकडे मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे. एका घरामध्ये 4-4 मोबाईल आहेत. दर महिन्याला 300 रुपये 50 रिचार्ज असते प्रत्येक मोबाईल. नेट तर काय दिवसभर फुकट आहे. 5G म्हणजे अनलिमिटेड टाका आलाय की. त्याच्यामध्ये जर आपण गुगलवर, युट्यूबला कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय टाकलं तर माहिती भेटते. हे पण आपण बघत नाही. काही तुम्ही शेतामध्ये कुठलाही व्यवसाय करायला म्हटलं माहिती भेटते आपल्याला, ते बघत नाही. पण जर आपण 4 चौघांनी मिळून पारापासून जर एखाद्या विषयाची चर्चा केली, महिलांची बचत गटामध्ये बसून एखाद्या विषयाबद्दल चर्चा केली, चर्चा केलेला विषय जर 2 वर्षाने विचारला लक्षात त्याला नाही राहतो का नाही,
तसं आज आपल्याला काय करायचं माहिती आहे का, की सगळ्यांना कुक्कुटपालन तर करायचं, पण हे कुक्कुटपालनाचा व्यवसाय आपल्याला आयुष्यभर करायचा आहे. आयुष्यभर त्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत. त्यामुळे काय करायचं, आपल्याला चर्चा करायची. मग या चर्चा करण्यासाठी तुम्ही सगळे सहभागी आहेत का चर्चेमध्ये? होणार का? मग मी काय प्रश्न विचारेन, त्याची उत्तर ती देऊन टाका. बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय व्यवसाय आपला चालत नाही. बघा, कुक्कुटपालनाचे 2 प्रकार पडतात. कोणते म्हणतात का? नंबर 1 अंडे उत्पादन, नंबर 2 मांस उत्पादन. आता निवडलं त्याच्यात पुढे 2 प्रकार पडतात. गावरान करायचं का बॉयलर करायचं? अंडे उत्पादनाचं जर आपण चॉईस केलं तर अंडे उत्पादनामध्ये परत 2 प्रकार पडतात. गावरान करायचं का बॉयलर करायचं? मग ह्या 3-4 गोष्टीचा आपण आज दिवसभरामध्ये काय करणार, मी पूर्णपणे माहिती घेणार. बघा, आता सध्या परिस्थिती काय आपल्याकडे, की छोटे छोटे आपल्याकडे पिंजरे दिले, एक 5-50 कोंबड्या त्याच्यामध्ये बसतील आणि आपल्या व्यवसाय छोटासा सुरू होणार आहे. मग त्या छोट्या व्यवसायाला आपल्याला काय करायचे, हळूहळू वाढ करत चालायची. आता वाढ करत चालत असताना आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, म्हणजे आपल्याला जर कुक्कुटपालन करायचं म्हटलं तर 1 दिवसात पक्षी मागवायला लागतात. इथं बसलेले पैकी आतापर्यंत तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय केलाय का? पोल्ट्री शेड आहे कोणाचा? तुमचा किती पक्षीचा? 1000 पक्षी. किती वर्षापासून चालवताय? बांधले. आता तुम्हाला त्याच्यामध्ये बॉयलर टाकायचे, गावरान टाकायचं. मग आजची माहिती तुम्हाला 100% फायदेशीर ठरणार. परत यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोण आहे का, कोणाकडे 100, 50, 10, 20, 25 कोंबड्या टाकतात? किती आहेत तुमच्याकडे? 10 कोंबड्या. तुमच्याकडे 15. आणखी 50 आहेत. गावरान आहे. कोणती जात आहे? देशी आहे. असं आहे, ग्रामीण आहे, कावेरी आहे, गिरिराज, वनराज, कोणता आहे? देशी. गिरिराज करायचं. किती आहे? म्हणजे सध्या छोटासा व्यवसाय आहे. बघा, आपल्याला काय करायचं, त्या व्यवसायात हळूहळू आपल्याला मोठ्या व्यवसायाकडे वळायचं. आता मोठा व्यवसाय करायचं म्हटलं तर आता दादांनी काय केलं, की त्यांचं एक शेड तयार केलं, बरोबर आहे. आता बघा, सुरुवातीपासून तुम्हाला सिस्टम सांगतो की आपल्याला कुक्कुटपालनाचं जर शेड बनवायचं असेल तर त्या शेडची लांबी रुंदी पूर्व पश्चिमच असली पाहिजे. कशी असली पाहिजे? पूर्व पश्चिम असली पाहिजे. आणि रुंदी ही दक्षिण उत्तर असली पाहिजे. आणि रुंदी जी दक्षिण उत्तर केलेली आहे का, ते जास्तीत जास्त 30 फुटापर्यंत घ्यायची. किती फुटापर्यंत? 30 फुटापर्यंत घ्यायची. आणि लांबी आपल्याला किती पक्षी सांभाळायचे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मग 40 फूट, 50 फूट, 60 फूट, 70 फूट जशी तुम्हाला पक्ष्यांची संख्या वाढवायची का, तसं तुम्ही काय करू शकता, त्याची लांबी पण वाढवू शकता. मग आपल्याला 30 फूट रुंदी घेतली. आता लांबी ही पूर्व पश्चिमच का, रुंदी दक्षिण उत्तरच का, याची उत्तर पण भेटली पाहिजे. आपल्याला व्यवसाय करायचा 2 प्रश्न पडणार आहेत. पहिला प्रश्न का करायचा, दुसरा प्रश्न कसं करायचा. ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं भेटली तर आपला व्यवसाय काय होते, 100% सक्सेस होते. मग लांब सुरुवातीला काय होते, पश्चिमेकडून पाहू शकते आणि गोळ्याच्या नंतर काय होते, पूर्वेकडून पाहू शकतो. म्हणजे पूर्व पश्चिम ही बाजू जी आहे का, पावसाचं पाणी आपल्या शेडमध्ये येणार नाही आणि पक्ष्यांना त्याचा प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून पूर्व आणि पश्चिमची बाजू काय करायची, पूर्णपणे पॅक करायची. आणि आपल्या क्षेत्रामध्ये 12 जे होतं का, 2 नंबर रिझल्ट घ्यायचा असेल का, तर कडकनाथ तुम्ही सांभाळा. 2 नंबर आहेत का? रिझल्ट आहे ना, मिळते, उपलब्ध होऊ शकते. काळ्या कलरची कोंबडी आहे, कडकनाथ नावाची. आहेत की तुम्हाला पिल्ले म्हणला पिल्ले, अंडे म्हणला अंडे, अंड्याच्या कोंबड्या म्हणला कोंबड्या उपलब्ध करून देऊ. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं आणि हे सगळं जर मेंटेन केलं तर या ठिकाणी तुम्हाला 100% ह्याच्यातून फायदा होईल. नाही, ती 2 दिवसाला एक अंडे देते. देशी कोंबडी होते. काही रोज घातले त्या. कसं असते जर माहिती आहे का, की काही कोंबड्या 24 तासाला घालते त्या, कुठली 30 तासाला घालते, कुठली 36 तासाला, कुठली 48 तासाच्या आत सगळेच कोंबड्या देतात. तसं होते. आणि ती वर्षभर चालते आणि वर्षानंतर अंडी देतात कोंबड्या, पण त्याची कॅपॅसिटी हळूहळू कमी व्हायला चालते.
आणि कमी व्हायला की चालू झाली ती परवडत नाही आपल्याला. म्हणून 1 वर्षभर सांभाळायची, नंतर ती चिकनसाठी विकून टाकायची, तर दुसरा लॉट आपला तयार झाला पाहिजे. मग ही सायकल जर कंटिन्यू तुम्ही ठेवली तर तुम्ही कुक्कुटपालनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काय करू शकता, पैसे कमवू शकता. आणि जर तुमच्याकडं कुणाकडं गायी असतील, कुणाकडे शेळ्या असतील, तर तुम्ही काय करा, गायीसाठी शेळ्यांसाठी मुक्त गोठा बनवायचा. आता मुक्त गोठा बनायला सुरू झालेली आहे. मुक्त गोठा जर बनवला आणि तिथं जर तुम्ही 100-200 कोंबड्या सोडल्या तर कोंबड्यांच्या खाद्यावरचा खर्च तिथं कमी होतो. आपण जी कडबा कुट्टी टाकतोय त्याच्यावर विकायचं असते, त्यांना खूप सुग्रास देतोय, खुराक देतोय, त्याच्यावर विकायचं असते त्या. परत ती गाईच्या, म्हशीच्या, शेळ्यांच्या अंगावर गोचडं, वाल, लिका, पिसा असतात का, ती सगळं काय करतात कोंबड्या खाऊन घेतात. जर गोचडं जर कोंबड्यांनी खाल्ली तर गोचड्याने काय केलेलं असते, त्या गाईच्या, शेळीच्या अंगावर रक्त पिलेलं असतं आणि ती गुचड कमी होतो. आणि ती जर गुचड कोंबड्यानं खाल्ला, अंड्याची क्वालिटी आणि प्रोटीन वाढलं ना त्याचा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो बघा, प्रोटीन मेंटेन झाला पाहिजे. मग ती माध्यम कोणतं का असतं. मग अंड्याची क्वालिटी सुधारते, अंड्याची क्वालिटी सुधारली, इकडे पेशंट तरतरी आलेली दिसणार. मग अशा पद्धतीने तुम्ही गावरान कोंबड्या आणि कडकनाथ कोंबड्या जर सांभाळायला सुरुवात केल्या आणि अंडे जर विकली आणि चांगल्या पद्धतीनं जे प्रॉपर मार्केटिंग जर केलं तर तुमचं अंडं 50 रुपयाला एक सुद्धा एक ठिकाणी विकू शकतं. एक ब्रँड असा तयार होतो की ह्या फार्मवरचे अंडे जर खाल्ले तर माणूस टाका टाकतोय. आणि कुठलाही व्यक्ती समजा 20 रुपयाला अंड तुम्ही विकायला सुरुवात केली आहे, महिन्याला 600 रुपये खर्च आहे, 3 महिने सायंत्रिक 1800 रुपयामध्ये अगर 2000 मध्ये जर त्याचा BP शुगर आयुष्यभरासाठी बंद होत असेल तर तो दवाखान्यामध्ये महिन्याला 2000 खर्च देऊ खर्च करतोय आणि आजार वाढवून घेतो. प्यावंच लागतं, त्याला दुसरा ऑप्शन नाही. आणि त्याच्यामुळे तूप मिसळून प्यायचं, त्यामुळे रिझल्ट निघतो. नाही तर काहीच नाही टाकायचं, काहीच नाही, एवढंच. नाही तूप टाकल्यानंतर पेणार. इकडं आहे का, सांगतो की इकडं आहे का, ऐका की ज्या व्यक्तीला आपला आजार नीट करायचा आहे, ज्या व्यक्तीला जास्त दिवस जगायचं आहे, त्यानं पेणार. गाई तूप चालते कुठलंही, म्हशीचं घ्या, गाईचं घ्या, कुठलंही घ्या, पण त्यातली त्यात देशी गाईचं असेल तर रिझल्ट फास्ट निघतो. गाईच नाही म्हणजे म्हशीचं घ्या, गाईचं घ्या, तूप चालते त्याची काय अडचण. चला आता कुक्कुटपालनाबद्दल तुम्हाला ही माहिती सांगितली. तुपच टाकायचं, तुपामध्ये मी प्रोटीन जास्त असते, चालते. पण ती तुप का टाकायचं म्हणताय का, की काही लोकांना ते किळसवाणे वाटतंय, ती प्यायला नको वाटतंय, त्याचा वास बसतोय, उलटी होण्याची शक्यता असते. मग ती तुपात मिसळून जर दिलं त्याला तर या ठिकाणी ते तूप पिल्यावर ती थंड वाटते, समाधान वाटते त्या व्यक्तीला, म्हणून तुपामध्ये मिसळून द्यायचं. चला आणखी आता कुक्कुटपालनाबद्दल कोणाला काय प्रश्न असेल तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. कुक्कुटपालनच का करावं असताना मग कुणी अकलूजला गेलं, कुणी बारामतीहून आणली, कुणी बेंगलोरून आणली. आज कोण गाया आता हरियाणा पंजाबहून आणायला आणताना गाय असते 70,000, 80,000, 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख. हायेस्ट कितीची गाय आली तुमची? 1,60,000ला गाय आणली. गाय आणली, वर्षभर दूध पिळलं, दूध डेअरीला घातलं, दूध असतं डेअरीला, चटणी असते नेहमी. गाईचं दूध घरी ठेवतो खायला नाही ठेवत. मग ती सुरुवात झाली. मग ती महागाचं पशुखाद्य आणायचं, कडवा कुट्टी आणायची, मुरघास पण घेऊन तेव त्याच्यामध्ये ती मिळत बसत नाही. परत ती गाय येते, दूध चालू होतं, 10-10 लिटर सकाळ संध्याकाळ दूध येते. 1 महिन्यानंतर ती 7-8 लिटरवर येते, पुन्हा 5 लिटरवर येते. मग जसं दूध कमी होईल तसं खुराक कमी होत चालतो. कमी होत खुराक गेला ती गाय माझच करीत नाही. माझ केला तर गाभण राहत नाही. गाभण राहण्या गेली की ती एक त्याचं बुडालं ते मग त्या गायच्या नद्यात काय परवडत नाही. कडे आपण काय करू, आज शेळी पालन करू. मग ती हाय त्या 2-4 गाया ती विकतंय आणि 5-50 शेळ्या घेऊन येते. आणि शेळ्या घेऊन आल्यानंतर ती बंदिस्त करायच्या विचारामध्ये काय करते की शेळ्याच्या मागं फिरायचं म्हणलं की 10-5 किलोमीटर पळू देते शेळ्यात. फिरायची तयारी नाही आपली. मग ती शेळ्याचं बी शेड तयार होतं आणि काय होतं की 1 वर्ष 6 महिन्यामध्ये ती शेळीपालन काय होतं बंद होऊन जातं. आणि शेळीपालन बंद झालं, परत काय म्हणतोय की आता ही गाईच्या आणि शेळ्याच्या नद्यात काय मजा नाही, आपण आता काय करू मस्तपैकी शेड बनवू पोल्ट्रीचं
काय तिथं नुसतं खाद्य द्यायचं, पाणी टाकायचं, आपलं फॅनखाली बसायचं काम आहे ते. आणि मग ते सगळं विकतंय आणि 4-5 लाख रुपये ती शेड बनवायला झालेले भांडवल सगळं कुठं घालतंय, शेड बनवायला घालतंय. आणि मग त्या ठिकाणी ती पोल्ट्री चालू करते. आता पोल्ट्रीच का करायची, तर त्या ठिकाणी आपण एकाच ठिकाणी थांबून का नाही सगळ्या गोष्टी तिथंच मेंटेन जर केल्या आणि सिस्टम प्रमाण जर काम केलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे चिक्कार कमवू शकता. आता पुढे प्रश्न विचारू नका की गाई परवडते त्या, शेळ्या परवडते त्या, का कोंबड्या परवडते. ह्याच्यामध्ये मी एकच सांगन, तुम्हाला नाद कशाचा, उत्तर काय असणार तुम्हाला, नाद कशाचा आहे. तुम्हाला जर गाईचा नाद असेल तर मी सांगतो गाईमध्ये पैसे कसे कमवायचे. तुम्हाला नाद म्हशीमध्ये असेल तर तिथं पैसे कसे कमवायचे सांगतो. तुम्हाला नाद शेळ्यांचा असेल, शेळ्यात कसे पैसे कमवायचे सांगतो. आणि तुम्हाला नाद जर कोंबड्याचा असेल तर कोंबड्यात सुद्धा पैसे कसे कमवायचे ते आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देणार. बघा आपल्याकडे आपण शेतकरी आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातले 70-80% शेतीवर अवलंबून आहेत असं आपण कुठल्याही लेखामध्ये ते वाचतो. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य पुढं असतं बघा की बरोबर आहे. बघा सुरुवातीला कोंबडी अंड द्यायला 5.5 ते 6 महिन्यानंतर सुरुवात करते आणि सुरुवात असते. आणि अंड तयार होण्यासाठी जे काय प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, मिनरल्स हे घटक जे असतात का, हे घटक कमी प्रमाणामध्ये त्या कोंबडीला भेटतात. आणि कमी प्रमाणात घटक मिळाल्यामुळं आणि कॅल्शियम कमी आल्यामुळं त्याच्या कव्हर जे आहे कव्हरचं कॅल्शियम कमी पडल्यामुळं कव्हर काय होतं, कमजोर जन्मतं. म्हणून ते बिलबिल दिसतं. आणि बिलबिल दिसल्यानंतर वातावरणाचं हवा जर त्याला लागली तर एक 2 मिनिटाच्या आतच ते कडक झालं पाहिजे. 2 मिनिटाच्या वर बिलबिल राहिलं तर समजायचं ह्या कोंबडीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी झालंय. आपण कॅल्शियमचा डोस वाढविला की दुसऱ्या दिवसापासून ते कवच काय होतं, स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होतं. लक्षात, आपल्याला कोंबड्यांमध्ये कॅल्शियम हा घटक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कॅल्शियम जर आपण त्या पक्ष्यांना दिलं तर त्यांच्या पक्ष्यांची वाढ होण्यासाठी, पंखाची वाढ होण्यासाठी, चोचीची वाढ होण्यासाठी, पायाची हाडाची वाढ होण्यासाठी, आणि त्या कोंबड्यांची अंडं दिले का अंड्यामध्ये पण या ठिकाणी कॅल्शियमचं प्रमाण असतं. आणि अंड्याचं कवच बनवण्यासाठीही कॅल्शियम जास्तीत जास्त गरजेचं आहे. आणि हे कॅल्शियमचा डोस आपल्याला आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस तर त्यांना कंपल्सरी देणं आहे. त्यावेळेस त्या पक्ष्यांना जर कॅल्शियमची पूर्तता जर कंटिन्यू आली तर त्यांची अंडे देण्याची कॅपॅसिटी ही वर्षभर कंटिन्यू राहते. आणि अंड्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही जर तुम्हाला एकत्रित करायच्या असतील तर तुम्हाला 100% कॅल्शियमचा डोस पक्ष्यांमध्ये देणं अत्यंत गरजेचं आहे.